श्री सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 14 श्लोक 22। माझ्या भक्तीशिवाय कोणतेही कर्म किंवा आचरण करणे तो केवळ भ्रम होय असे समज। त्यात माझ्या प्राप्तीचा मार्ग चुकतो व त्या धर्माचा परिणाम अधर्मात होतो, किंवा माझ्या भक्तीशिवाय सत्य भाषण करणे तेही जन्मांधाप्रमाणेच समजावे, कारण त्यात पदोपदी प्रमादच होत असतात आणि अधपतनाला जात आहो ही बाधकता तो पाहत नाही। भक्तीशिवाय दयेची थोरवी वर्णन करणे म्हणजे ज्याप्रमाणे पुरुषाशिवाय त्याची सुंदर स्त्री असते व ती विधवा असल्यामुळे सर्व धर्मकृत्यांना वर्ज्य असते, त्याप्रमाणे त्या दयेची अवस्था होय। माझ्या भक्तीशिवाय जी विद्या ती केवळ अविद्या होय असे समज। ज्याप्रमाणे कावळा चंद्राला ओळखीत नाही त्याप्रमाणे ते माझ्या आत्मबोधाला ओळखीत नाहीत। गाढव चंदनाचे ओझे वाहतो, पण त्या चंदनाच्या सुवासातील रहस्य काही तो जाणत नाही, त्याप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय विद्या आणि शास्त्र पडणे म्हणजे केवळ भारवाहक होणेच होय। माझ्या भक्तीशिवाय शरीर शोषणाधिक जे मोठे तप मनुष्य करतो तो जणू काय पूर्वसंचितानुसार ते पापच भोगतो असे समजावे, कारण ती तपाची क्रिया सत्वस्वरूप होत नाही। माझ्या भक्तीशिवाय जे जे साधन करावे ते स्वतःच आपल्या सभोवती कोश करून त्यात राहणाऱ्या किड्याप्रमाणे समजावे, कारण भक्तीशिवाय जी क्रिया करावी ती आपणास बंधनकारक होते। तात्पर्य, माझ्या भक्तीशिवाय जे काय केले असेल ते सर्व अप्रमाण होय। आता त्याच भक्तीचे शुद्ध स्वरूप श्रीकृष्ण स्वतः सांगतात। श्लोक 23। आवडीने हरीची कथा श्रवण केली असता किंवा नाना प्रकारची चरित्रे ऐकली असता किंवा माझ्या स्वरूपाचाच उहापोह निरंतर हृदयात ठेविला असता, त्यामुळे चित्तात पालट होतो, त्यामुळेच माझी भक्ती उत्पन्न होते। माझ्या भजनाच्या अत्यंत प्रेमाने मोठ्या आवडीने माझी नामे गातात, मोठ्या भक्तिभावाने रंगून जाऊन नाचतात। अंतःकरणातून प्रेमाची उसळी आल्यामुळे भर सभेत रंगात येऊन गातात आणि त्यामुळे मनात जो भक्तिप्रेमाचा पाझर फुटतो तो बाहेर व्यक्त होणाऱ्या स्थितीवरून स्पष्ट दिसतो। अंतःकरणात सुख उत्पन्न झाले की बाहेर रोमांच उभे राहतात। त्या आत्मानुभव सुखाची गोडी डोळ्यातून प्रेमाश्रूच्या रूपाने प्रत्यक्ष वाहू लागते। माझ्या भक्तीच्या आवडीने अहम आणि सोहम या दोन्ही दुव्यांनी अभिमानाची बेडी सुटते आणि विषयाची गोडी नाहीशी होते। त्यावेळचे चिन्ह हेच की शरीर रोमांचित होते, नेत्रांत आनंदाश्रू वाहू लागतात आणि हृदयात परिपूर्ण आत्मानंद भरून राहतो। त्यावेळी दोन्ही नेत्र विस्तृत होऊन त्यातील तेज चमकू लागते आणि ते सदा सर्वदा सुप्रसन्न दिसतात। देहाचे भान स्फुरेनासे होते आणि मन भगवंताच्या ठिकाणी रंगून जाते। अशी जर माझी भक्ती उत्पन्न न होईल तर विषयाची विरक्ती कशी होणार, आणि विरक्ती उत्पन्न झाल्याशिवाय तर उद्धवा खरोखर माझी प्राप्ती होत नाही। माझी शुद्ध भक्ती खरोखर पूर्णपणे ज्याच्या हाती आली त्याच्या लक्षणाचे वर्णन आणि त्याची पवित्रता ऐक। जो माझ्या भक्तीला लागतो तो तत्काळ पवित्र होतो। इतकेच नव्हे तर त्याने त्रैलोक्यही पावन केले असे श्रीकृष्ण गर्जना करून म्हणाला। श्लोक 24। अंगावर रोमांच ताट उभे राहतात, धर्मबिंदू चमकू लागतात, चैतन्याने चित्ताला पाझर फुटतो आणि त्यामुळे वाणीही सद्गदित होते। पोटात आनंद भरून आला म्हणजे दृष्टी अर्धोन्मिलित होते, जीव शिवांची घट्ट मिठी पडते, ध्येय ध्याता आणि ध्यान ही त्रिपुटी नष्ट होते। डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागतो, गहीवर आलेला पोटात मावेनासा होतो, देहभान सुटून जाते व मूर्छा येऊन भूमीवर पडतो। तो मोठमोठ्याने आक्रोश करून रडू लागतो, पुन्हा पुन्हा हुंदके येत असलेले दिसतात, रडता रडताच गदागदा हसू लागतो। ज्याप्रमाणे ब्रह्मसंबंध अंगात येऊन वेड लागावे त्याप्रमाणे त्याची अवस्था होते। रडणे आणि हसणे सोडित नाही आणि त्यातच अशी आश्चर्यकारक आवड उत्पन्न होते की आत्मस्वरूपाची गोडी लागल्यामुळे त्याच अर्थाला धरून तो मोठ्या आवडीने गाऊ लागतो। माझे आणि तुझे हे विसरून जाऊन लोकलज्जा सोडून अत्यंत हर्षाने व प्रेमाच्या आवडीने निशंकपणे नाचू लागतो। अशा प्रकारे त्याचे गाणे, नाचणे व हसणे चाललेले असते, पण तो रडतो कशाकरिता त्याचीही लक्षणे ऐक। तुला सांगतो, एखादे मूल आईपासून चुकून भलतीकडेच गेले असता ते आईला हुडकू लागते, पण ती त्याला कोठेच सापडत नाही आणि मग तिची अकस्मात भेट झाली की ते हंबरडा पडून रडू लागते व प्रेमाने आईला त्याची घट्ट मिठी पडते। त्याप्रमाणे जीवात्मा आणि परमात्मा या दोघांची भ्रांतिरूप नगरात चुकामुक झालेली असते। त्यांची एकदम गाठ पडली असता जीवही हुंदके देऊन मोठ्याने रडू लागतो। फार दिवसांनी भेट झाल्यामुळे ऐक्य भावाने परस्परास मिठी बसते। त्या आनंदाने आलेला प्रेमाचा उमाळा पोटात मावत नाही व त्यामुळे प्रेम भावाने रडे कोसळते। देव अनेक प्रकारे मोठा नाटकी आहे, तो मायावी असल्यामुळे खरोखर कोणास सापडत नाही, पण तोच मला घरातल्या घरातच सापडला अशा आश्चर्याने
तटस्थ होऊन तो पाहत राहतो. देव हा सदोदित जवळच असतो. त्याच्याकरिता लोक कसे वेड्यासारखे होऊन देशोदेशी त्याला पाहावयाला भटकत असतात, हे पाहून त्याला खदखदा हसावयास येते. देव हा सर्वांना अजिंक्य असा असता त्या भगवंताला मी जिंकले आणि धरून हृदयात ठेवले असे म्हणून तो आनंदाने नाचू लागतो. दुजेपणाची गोष्टच नाहीशी करून स्वतः भगवंताला जिंकले आणि जगामध्ये यशस्वी झाला म्हणून तो मोठ्या आनंदाने गात व नाचत असतो. पाहावयास गेले असता मला दुसरे कोणी दिसतच नाही अशी स्थिती असते, म्हणून लाज धरावयासही विसरतो. अशा रीतीने तो जगामध्ये निर्लज्जच होतो. त्याच्या निर्लज्जतेचे हे कारण होय. ह्याप्रमाणे माझे भक्त भक्तियुक्त होऊन आत्मानंदाने गात असतात आणि नाचत असतात. त्यांच्या त्या आनंदाने त्रैलोक्य पवित्र होते. त्यांच्या चरणांचे दर्शन होतात, जड जीवांचा उद्धार होतो. ज्यांच्या पायांची पायधूळ लागली तरीसुद्धा पशु व पाषाण उद्धरतात. कीर्तनाच्या मोठ्या गजराने जगाची सर्व दुःखे नाहीशी केली की सर्व ब्रह्मांडच आनंदाने भरल्यामुळे ते अत्यंत सुखाने उचंबळत असते. कोणी दर्शनाने लोक तारले, कोणी स्पर्शाने तारले, कोणी उपदेशाने तारले, कोणी कीर्तनाने तारले आणि कोणी नामस्मरणाने तारले. उद्धवा, अशा प्रकारे त्यांनी जगाचा उद्धार केला. जीव हा अविद्येने युक्त असल्यामुळे मलिन होतो. त्याला शुद्ध होण्याला माझी भक्ती हीच मुख्य साधन आहे, हे लक्षात ठेव. हेच श्रीकृष्ण स्वतः सांगतो. श्लोक 25. डाग लावलेले सोने कमी कस झाल्यामुळे मलिन होते. ते पाण्याने कितीही धुतले तरी त्याला शुद्धपणा येत नाही. पण त्याच सोन्याचा पत्रा करून तो अग्नीत घालून तापविला म्हणजे त्यातील हिन जळून जाऊन ते शुद्ध होते व पहिल्याप्रमाणे चकचकीत दिसू लागते. त्याप्रमाणे अविद्या आणि सकाम कर्म ह्यांच्या योगाने जो मलिन झालेला असतो त्याच्या चित्ताची शुद्धी होण्याला माझी भक्ती हीच मुख्य साधन आहे. तिच्याच योगाने जीवाच्या मलाचे क्षालन होते. अंतःकरणावर जो जो भक्तीचे पूट चढते तो अविद्येचे बंध ढिले होत जातात. मायेचे मुळच खुंटले जाते आणि जीव आत्मपदावर चढतो. अविद्येचा बंध तुटून गेला म्हणजे केवळ ज्ञानस्वरूप व अत्यंत शुद्ध अशा जीवाला परिपूर्ण बोध होतो आणि त्या आत्मबोधाच्या योगाने त्याला अत्यंत आनंद होतो. जीवाला जी अविद्या प्राप्त झालेली असते तिची निवृत्ती ज्ञानाने होईल. मग तेथे भक्ती कशाला लागते अशी शंका तू मनात घेशील तर माझ्या भक्तीशिवाय ज्ञान हे मुळीच उत्पन्न होत नाही. ह्याच अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगतो. श्लोक 26. माझे वेदशास्त्रांनी वर्णन केलेले स्वरूप, माझी नाना प्रकारची चरित्रे आणि माझ्या पवित्र कथा ह्यांचे श्रवण मनन किंवा कीर्तन ह्यांनी चित्ताचे क्षालन करून तो जो माझी भक्ती करतो तो अविद्येची निवृत्ती होते आणि श्रुतीला आणि वेदांतालाही अतर्क्य अशी माझ्या स्वरूपाची प्राप्ती त्याला होते, जे अत्यंत सूक्ष्म असून निर्गुण असते, जे अलक्ष्य असल्यामुळे दृष्टी गोचर होत नाही, इतके गहन असते. तेच स्वरूप जीवाला प्राप्त होते आणि माझ्या भजनाने त्याचे समाधान होते. ज्याच्या डोळ्यात अंजन घातलेले असते तो पृथ्वीच्या पोटातला ठेवा पाहू शकतो. त्याप्रमाणे माझ्या भजनाने ज्ञान प्राप्त करून घेऊन जीव ज्ञान स्वरूप होतो. उद्धवा, हे एक पूर्णपणे लक्षात ठेव की येथे अधिक यातायातीचे काही कारण नाही. ज्याच्या चित्तात जसा भाव असतो तसेच फळ तो पावतो. श्लोक 27. जो विषयाचा ध्यास करीत बसतो तो विषयामध्येच मग्न होतो. जो सदा सर्वदा माझेच चिंतन करीतो तो ज्ञानस्वरूप असा मीच होऊन राहतो. पत्नी माहेरी गेली असता तिचे ध्यान केल्याबरोबर ती मनामध्ये मूर्तिमंत येऊन उभी राहते. इतकेच नव्हे तर हावभाव व नेत्र कटाक्ष यांनी ती त्या पुरुषाला सकाम करून सोडते. जवळ नसलेल्या स्त्रीचे ध्यान केले असता ती जशाच्या तशी पुढे प्रगट झालेली दिसते आणि मी तर स्वतः सिद्ध हृदयात राहिलो आहे, तेव्हा माझे चिंतन केले असता सहज मद्रूपता प्राप्त होईल. आवडीने जे माझे घडणारे चिंतन, चित्त, चिंता आणि चिंतितेपणा ती नाहीशी होऊन तो पुरुष स्वतः ज्ञानरूप होतो. ह्याचेच नाव मद्रूपता. अरे, माझ्या प्राप्तीला मुख्य साधन हेच आहे. माझे ध्यान आणि माझे भजन केले असता त्याच्या योगाने मत्स्वरूपता प्राप्त होते. माझ्याशिवाय इतर जे जे ध्यान करावे तेच जीवाला दृढ बंधन होते. ह्याकरिता विषयाचे ध्यान सोडून माझेच चिंतन करीत असावे. श्लोक 28. जे दिसण्यात अगदी खऱ्यासारखे दिसते परंतु परिणामी नाश पावणारे असते त्याला असत असे म्हणतात. जे भ्रमरूप असून केवळ भासमात्र असते त्याचप्रमाणे जे इह परलोकी सौंदर्याने मनास लोभात गुंतविते आणि अविचाराच्या बळाने मनास भुरळ घालते, त्याकरिताच हे प्राणी पहा, अनेक प्रकारे यातायात करून कष्टी होत आहेत. मोठ्या कष्टाने साधन करून स्वर्ग भोगाचे स्थान मिळविले तरी ज्याप्रमाणे स्वप्नातील मनोरथ त्याप्रमाणे तेही नश्वरच असते. ह्याकरिता विषयांचे ध्यान करावयाचे सोडून माझेच भजन करावे आणि माझीच भावना
ठेवण्याविषयी मनाला जागृत ठेवावे। सावधान चित्ताने माझे भजन करीत असता व एकाग्र चित्ताने माझे ध्यान करीत असता त्यात जो अत्यंत बाधकपणा येतो त्याचा त्याग कसा करावा हे श्रीकृष्ण सांगतो। श्लोक 29। जो माझ्या प्राप्तीकरिता अत्यंत आर्त झाला असेल त्याने श्री संघाची गोष्टच सोडून द्यावी। त्याने माझे भगवंताचे चिंतन करावे व एकांतात राहावे। स्त्रीच्या संगतीपेक्षाही घातक अशी श्री लंपट पुरुषांची संगती अत्यंत हानिकारक होय। त्यांची भेट घेऊ नये, त्यांच्याशी भाषण करू नये किंवा लांबून सुद्धा त्यांना डोळ्यांनी पाहू नये। जो साधक असेल त्याने काया वाचा मने करून स्त्री व स्त्रैण ह्या दोघांची संगत सोडून द्यावी आणि पुन्हा त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा पाहावयाची इच्छा उत्पन्न होऊ नये इतकी अंतःकरणाची दृढ स्थिरता करावी। नंतर अगदी निवांत जेथे कोणीही मनुष्य नाही असे प्रशस्त आणि पवित्र ठिकाण असेल तेथे आपले आसन घालून माझे चिंतन करावे। आळस सोडून देऊन आपली वृत्ती सावध ठेवावी आणि नंतर एकाग्र मन ठेवून माझे ध्यान करावे। परंतु माझ्या साधकांना स्त्री आणि स्त्री लंपट पुरुष ही दोन मोठी बंधने आहेत। तीच माझे ध्यान विध्वंसून विघ्न रूपाने माझ्या प्राप्तीच्या आड येतात। श्लोक 30। अविद्येचे अनंत कोटी समुदाय स्त्री संघामध्ये भरलेले असतात। स्त्री नुसत्या डोळ्यांनी पाहिली तरी सुद्धा अधर्माचा भडका उठतो। जी महामोहाची रास, जे पेटलेल्या कामाग्नीचे सरपण, जी जीवाला पडलेली मोठी भुरळ आणि जे अधपतन तीच स्त्री होय। मदनाचे जे तीक्ष्ण बाण, मायाचे जे यंत्र आणि जे अंधतम नरकाचे पूर्ण भरलेले कुंड तेच स्त्री होय हे लक्षात ठेव। अहो, जिच्या संगतीने ज्ञानशक्ती सुद्धा आंधळी होऊन जाते, जी अनेक प्रकारच्या आसक्ती वाढविते आणि जिच्या योगाने स्वतःच्या स्वार्थाचीही विस्मृती पडते, जिच्यासाठी नाना प्रकारचा संसार करावा लागतो, जिच्यासाठी असह्य गर्भवास सोसावा लागतो, जीवाचा केवळ वज्रपास असे जे विषयविलास जे तिच्यासाठी भोग लागतात, जी निरंतर दुःख व शोक सहन करून सदोदित नरक ओक सहन करते, अशी आपली प्रत्यक्ष आई शत्रूप्रमाणे लेखून ती बायको मात्र लाडकी आप्त होऊन बसते, जी मातृप्रेमात बिघाड आणते ती बंधुप्रेमाला बिघडविते, जी निरंतर आपल्या नखऱ्यात गुंतून ठेवते, जी अधर्मरूप अरण्यात नेऊन सोडते, जिचे नेत्र कटाक्ष अत्यंत तीक्ष्ण पुरुषाच्या अंतःकरणात रुटले की ते जीवाला भुरळ घालतात आणि त्यांच्याद्वारे जिचे चढलेले विष कधी उतरत नाही म्हणून नाही एवढा त्रास स्त्रीच्या संगतीने होतो। ह्याकरिता जो माझी प्राप्ती इच्छित असेल त्याने स्त्रीची आसक्ती सोडून द्यावी। हृदयामध्ये तिचा लोभ ठेवूच नये। मनामध्ये स्त्री आठवताच ती ज्ञान ध्यानाच्या स्थितीचा विध्वंस करीते। एवढी स्त्रियांच्या संगतीची बाधा आहे आणि स्त्रीलंपट पुरुषाच्या संगतीची तर त्याहूनही अधिक होते। स्त्रीच्या संगतीने प्राप्त होणाऱ्या मोहमदापासून कदाचित पुरुषाची सुटका होईल, परंतु स्त्रीलंपट संगतीची जी बाधा असते ती केवळ अनिवार्यच होय। चुडाला स्त्रीच्या संगतीने शिखी ध्वज राजा तरुण गेला किंवा मदालसेच्या संगतीने कुवल याश्च राजा तरुण गेला। लीला नामक स्त्रीने भक्ती करून सरस्वतीला प्रसन्न केले आणि त्यामुळे तिच्या पतीचा उद्धार झाला, हे वशिष्ठांनी आपल्या ग्रंथात सांगितलेच आहे। अशा प्रकारे स्त्रियांच्या संगतीने पुरुष उद्धारल्याचे ऐकतो, परंतु स्त्रीलंपट पुरुषाच्या संगतीत उद्धार होण्याला मार्गच नाही। जो स्त्रीचा अंकित होऊन राहतो, जो स्त्रीला प्राणासह विकला जातो, जो स्त्रीचा गुलाम बनतो आणि तिच्याच बोलण्याप्रमाणे वागतो, ज्याप्रमाणे आकाशात संचार करणारी एखादी कुलदेवता असते त्याप्रमाणे जो स्त्रीला पूज्य मानतो आणि जो तिच्याच सेवेसाठी नाना प्रकारचे उपचार करण्याकरता नाचत असतो, तिने एखाद्या आप्ताचा छळ करण्याची प्रेरणा केली असता जो बाळगलेल्या कुत्र्याप्रमाणे त्याच्यावर भुंकत सुटतो आणि तिने हाकून लावले म्हणजे जो वृष्णावर मागील पायात शेपूट घालून पडतो। चांगले मिष्ट व उत्तम पदार्थ आपण मुळीच खात नाही तर ते स्त्रियेच्या हातात देऊन तो आपली सत्ता नाहीशी करतो। जर आपले एखादे कृत्य हिला मनाविरुद्ध वाटेल तर जणू काय ब्रह्मांडच उलटून पडेल, हिचा शब्द व्यर्थ घालविला तर जणू काय सुखाचा क्षीरसागरच सुकून जाईल। देवीची व कुलदेवतेची पूजा करावायची नाही, आईबापांना फसवायचे, शेवटी गुरुला सुद्धा ठकवायचे, पण आपले सर्वस्व स्त्रीला मात्र द्यावायचे। तात्पर्य, ज्याप्रमाणे गारोड्याचे माकड असते त्याप्रमाणे बायकोच्या नादाने नाचत असतो, अशा स्त्री लंपट पुरुषाची संगती लागली तर साधकाला सुख ते कशाचे होणार। ज्याच्या तोंडून स्त्रीच्या नुसत्या गोष्टी ऐकल्या असताही ज्ञात्याच्या मनात कामवासना उत्पन्न होते आणि जो तत्काळ कामवासना उत्पन्न करून स्त्रियांच्या पाठीस लावतो, अशा स्त्रैणाच्या संगतीने साधकाला सुखाची प्राप्ती ती कसली होणार। तो अधोगतीला नेऊन नरकात मात्र टाकेल। म्हणून स्त्रीलंपट पुरुषाची कथा किंवा वार्ता सुद्धा कानांनी ऐकू नये। त्याचा वारा लागला तरी तेथून सर्वस्वी पळून जावे, त्याची भेट घेऊ नये, त्याच्याबरोबर भाषण करू नये, डोळ्यांनी त्याला पाहू नये किंवा त्या स्त्रैण मनुष्याच्या
पाठीसही लागू नये. श्रैण मनुष्य पुढे वाटेने जात असेल आणि त्याच्या त्या मार्गावर त्याच्या पावलाच्या खुणा उमटलेल्या असतील तर ती वाटही आपण सोडून द्यावी, इतका त्याचा त्याग करावा. स्त्री आणि श्रैण यांच्या संगतीने जितके दुःख प्राप्त होते तितके दुःख खरोखरच त्रिभुवनात सुद्धा दिसत नाही. स्त्रीच्या इच्छेमध्ये अत्यंत वश होऊन राहणे त्याचेच नाव मुख्य श्रीलंपटपणा. केवळ स्त्रियेच्या अधीन असणे हे अत्यंत निंद्य असल्यामुळे परमार्थाला फारच बाधक होते. आपल्या हृदयातील जी कामासक्ती ती स्त्री संघाच्या प्राप्तीला मुख्य कारणीभूत आहे. त्यातच विरक्ती उत्पन्न झाली म्हणजे स्त्रीच्या प्राप्तीला कोण विचारतो, असे अंतःकरणातील कळकळीने देवांनी उद्धवाला सांगितले. ते ऐकून उद्धवानेही अंतःकरणात विचार केला, जेणेकरून अत्यंत विरक्ती उत्पन्न होते, विषयासक्तीची बाधा होत नाही, असे जे ध्यान तेच त्याने देवाला विचारले. जे ध्यान लागले असता स्त्री पुरुष हे भानच दिसेनासे होते आणि जीवामध्ये ज्ञानजन्य संतोष उत्पन्न होतो, त्याचा प्रकार त्याने विचारला. श्लोक 31. उद्धव म्हणाला, हे कमल नयना, हे जगज्जीवना, मुमुक्षू जे तुझे ध्यान करतात त्या ध्यानाचे लक्षण मला सांग. ते ध्यान सगुण असते की निर्गुण असते, त्याचे स्वरूप कसे असते, वर्ण कोणता असतो, हे सारेच यथासांग रीतीने कृपा करून मला सांग. ज्या ठिकाणी निमग्न झाले असता मन तेथून निवतच नाही, त्याचे गोडपण इतके असते की ते तुलाही आवडते, असे ध्यान मला सांगावे. हा उद्धवाचा प्रश्न ऐकून उत्तम ध्यान सांगण्यासाठी प्रथम आसन व प्राणायाम यांचेच लक्षण श्रीकृष्ण सांगतात. श्लोक 32. आता आसनाचे लक्षण ऐक. पाषाणाचे आसन केल्यास व्याधी उत्पन्न होण्याचा संभव असतो, हे लक्षात ठेव. केवळ जमिनीवरच बसले तर ते अतिशय कठीण असल्यामुळे दुःखदायक होते. लाकडाचे आसन केले तर मनही कोरड्या लाकडासारखे निर्दय बनते. गवताचे आसन केले तर गवताला जसे चित्र विचित्र हजारो अंकुर फुटलेले असतात त्याप्रमाणे मनालाही नाना प्रकारचे विकल्प उत्पन्न होतात. झाडांच्या पानांचे आसन केले तर चित्त नेहमी झोकेच खात राहते. जारण मारण किंवा स्तंभन करणे असेल तर साधकाने काळे आसन घालावे. कृष्णाजिनाचे ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती होते. व्याघ्र चर्माचे आसन केले असता मोक्ष सिद्धी प्राप्त होते. पांढऱ्या कांबळीचे आसन केले असता मोक्ष आदी करून नाना प्रकारच्या अनेक सिद्धी साधकांना प्राप्त होतात. जमीन निर्मळ आणि सपाट असून कोणाचा उपद्रव नाही असे स्थान पाहावे आणि तेथे पुढे सांगितलेल्या अनुक्रमाने उत्तम लक्षणांनी युक्त असे आसन तयार करावे. दर्भ वस्त्र कांबळी यांनी तयार केलेले आसन घालावे. ते उंच किंवा सकल होऊ नये. चहूकडून सारखे असावे. आसन उंच झाले तर ते डोलू लागते आणि सकल झाले तर भूमिदोष लागतात. ह्याकरिता आसन घालावायचे ते सपाट व सारखे असावे. ते कोमल आणि मऊ असावे. तेथे शुद्ध मुद्रा लावून वज्रासन किंवा कमलासन घालावे किंवा ज्या आसनामध्ये मनाला आनंद वाटेल असे सहजासन घालावे. आणि मग पाठीचा कणा बाक येऊ न देता चांगला ताठ ठेवावा. शरीर अगदी सारखे ठेवावे आणि मुळाधारादी सुप्रसिद्ध जे 3 बंध ते नीट रीतीने साधावेत. असे आसन लाविले असता त्या आसनावर आपोआप करकमलाचे दोन्ही पसरलेले पंजे दोन्ही मांड्यावर उताने ठेवले म्हणजे शोभिवंत दिसतात. नंतर नाकाचा शेंडा दूर सोडून नाकाच्या फक्त अग्रभागावरच दृष्टी धरावी. तेथेच अग्निचक्र असून त्यात योगाचे श्रेष्ठ साधन असते. अशा रीतीने संतपणाने अभ्यास चालविला म्हणजे योगाभ्यासाने आणि योग सामर्थ्याने त्यावेळी ध्यानानंतर होणाऱ्या चित्तस्थैर्याच्या योगाने डोळे अर्धोन्मिलित होतात. भेदामधून तात्काळ अभेदामध्ये दृष्टी स्थिर झाली असता इतर पदार्थ न पाहता ती नासागरी जाऊन दृढ बसते. परंतु आसनाचा जय तिन्ही बंधांची प्राप्ती आणि दृष्टीचे स्थैर्य ही साधकाला कोणत्या रीतीने प्राप्त होतील. उद्धवा, अशी शंका तू आपल्या मनात आणशील तर त्या अभ्यासाचा प्रकारही तुला मी यथार्थ रीतीने सांगतो. श्लोक 33. अभ्यासाचे लक्षण म्हटले म्हणजे प्रथम प्राणाचा मार्ग शुद्ध करावयाचा. पूरक कुंभक आणि रेचक हेच प्राण आणि अपान वायू शुद्ध करणारे आहेत. जिव्हा आणि लिंग ह्यांच्या सोयीरपणाला आपण पूर्णपणे आळा घालू शकू इतका इंद्रिय निग्रह ज्याच्याकडून होईल त्यालाच हा प्राणायाम साधेल. भलत्याने कितीही कष्ट केले असताही तो साधावायचा नाही. प्राणाचे शुद्धीकरण प्राणायाम कसे करतात ते तू ऐक. पूरक कुंभक व रेचक करून लगेच रेचक पूरक व कुंभक करणे अशा दोन्ही प्रकारचा अभ्यास झाला पाहिजे. इडेने म्हणजे डाव्या नाकपुडीने प्रथमतः वायू आत ओढून घ्यावा व तो तसाच राखून ठेवावा. नंतर तो तिनेच पुन्हा परत सोडावा असेही एक अभ्यासातील लक्षण आहे. किंवा उजव्या नाकपुडीने वायू आत घ्यावा आणि तिनेच तो परत सोडावा असे दुसरेही एक प्राणायामाच्या अभ्यासाचे लक्षण ज्ञाते लोक सांगतात.
परंतु सर्रास मान्य असे योगाचे लक्षण म्हटले म्हणजे डाव्या नाकपुडीने वायू आत ओढून घ्यावा, तो कुंभकाने थांबवून धरावा आणि मग उजव्या नाकपुडीने तो सोडावा, किंवा उजव्या नाकपुडीने वायू आत घ्यावा, तोही कुंभकाने थांबवून धरावा आणि मग तो डाव्या नाकपुडीतून सोडावा. पण हे योगाभ्यासाला अगदी विरुद्ध आहे. ह्याकरिता त्यामध्ये बदलाबदल करू नये आणि क्रमात बिघडाबिघड करू नये. कोणताही उतावळेपणा न करता स्वस्थ चित्ताने हळूहळू अभ्यास करावा. ह्यात जर उतावळेपणा केला तर प्राण मोठ्या संकटात पडेल. मग ही तड नाही आणि तीही तड नाही अशी साधकांची अवस्था होईल. ज्याप्रमाणे मुंगी पर्वत चढू लागली तर ती चढत जाते, खाली पडत नाही, आणि तोच जर जातिवंत घोडाच चढू लागला तर खरोखर मोठ्या कष्टानेही तो चढू शकत नाही. त्याप्रमाणे ह्या योगाभ्यासात ज्ञान व शहाणपण काही चालत नाही. शहाणपणाचे घमेंड बाळगणाराचा अधपातच होतो, त्याला त्या मार्गात पुढे जाणे कधीच साधत नाही. उद्धवा, त्या मुंगीसारखा जो हळूहळू योग मार्गाने जाण्याचा अभ्यास करतो तोच खरोखर ओंकाराच्या मस्तकावर चढतो, हे लक्षात ठेव. अभ्यास पक्का झाला असता समरांगणात जसा मोठा शूरपुरुष अनिर्बंधपणे चालतो त्याप्रमाणे साधकाच्या मनोरथाप्रमाणे प्राणवायू चालू असतो. अभ्यासाच्या धडाक्याने प्राण भयंकर खवळून गेला असता तो प्राण आणि अपान यांचे भेदच मोडून टाकतो आणि चक्रातील पदर दूर करतो. ह्यात माझे भजन दोन प्रकारचे असते. एक असते ते योगयुक्त असून निर्गुणाचे असते आणि दुसरे असते ते ओंकाराच्या अभ्यासाने सगुण भक्त करीत असतात. त्याचेही लक्षणे ऐक. आता प्राणायामाचे भेद ऐक. ह्यात सगर्भ प्राणायाम आणि अगर्भ प्राणायाम असे दोन प्रकार आहेत. सगर्भ प्राणायाम शास्त्रोक्त मार्गाने शुद्ध आहे आणि सगुण ध्यानादिकांचा जो संबंध तो दुसरा अगर्भ प्राणायाम होय. श्लोक 34. ओंकाराचा दीर्घ उच्चार वाणीला करता येत नसेल तर तोच ओंकार हृदयामध्ये सतत एकसारखा चाललेला असतो. तो घंटानादाप्रमाणे सारखाच चाललेला असतो. ज्याप्रमाणे कमलाच्या देठातील सूक्ष्म तंतू असावेत त्याप्रमाणे मुळापासून तो ब्रह्मरंध्राच्या शेवटापर्यंत प्राणायामाने युक्त असा प्रणव ओंकार भासतो. तेथे अतिशय दीर्घ स्वराने नाद होत असतो. त्यामुळे अत्यंत सूक्ष्म रीतीने प्रणवाचा भास होतो. तोच प्राणायामाने स्थिर अखंड स्वरूप व नादयुक्त असा करावा. श्लोक 35. अशा प्रकारे स्वर, वर्ण आणि मात्रा ह्यांच्याहूनही निराळा अत्यंत श्रेष्ठ व अदृश्य असा जो प्रणव ओंकार तो कित्येक पुरुष अभ्यासाच्या सामर्थ्याने स्वतः इंद्रियांना समजेसा करून घेतात. त्या उच्चाराचा आश्चर्यकारक चमत्कार आहे. तो ऊर्ध्वमुख असून अखंड अस्तित्वांत असतो. तोच झनत्कारयुक्त व नादमय प्रणव अभ्यासाच्या योगाने स्थिर करतात. अशा प्रकारे आळस सोडून प्राणायामासह प्रणवाचा त्रिकाळ अभ्यास करताना प्रत्येक वेळी सावकाश सावकाश 10-10 आवृत्ती केल्या असता. ज्याप्रमाणे एखादी महासाध्वी पतिव्रता आपल्या पतीचे वचन मुळीच उल्लंघन करीत नाही, त्याप्रमाणे 1 महिनाही पूर्ण होण्याच्या आतच हा प्राणजय साध्य होतो. या अभ्यासामध्ये नेहमी अत्यंत दक्ष राहिले असता योगाभ्यासाचे रहस्य तो पुरुष सहजच मिळवितो. अशा प्रकारे प्राणनिरोध साध्य झाला म्हणजे भजनाची स्थितीही 2 प्रकारची होते. एक शास्त्रोक्त विधीप्रमाणे सगुणोपासना आणि दुसरी योगाभ्यासाने निर्गुणोपासना. परंतु दोहीतील समाधान निर्गुणातच मिळते हे लक्षात ठेव. त्या दोहींचे उपलक्षण श्रीकृष्ण संक्षेपाने सांगतात. अरे, ओंकाराचे स्मरणही जेथे नष्ट होते आणि स्मरण केलेस तर त्या स्वरासह वर्तमान प्राण असतो तोच प्रणवामध्ये भरून जातो. तेव्हा मग अखंड आकाराने उल्हास पावलेला प्रणवच स्फुरत असतो. जिथून अक्षरे उत्पन्न होतात, शब्द बोलून गेल्यानंतर ज्यात समाविष्ट होतात आणि मग जी स्फूर्ती शिल्लक राहते तिलाच खरोखर प्रणव असे नाव आहे. त्या प्रणवाच्याच आधाराने 6ही चक्र जिंकून झाली म्हणजे तोच प्रणव पुढे होऊन निश्चयाने पुढे चाल करतो. तेव्हा कुंडलिनी शक्तीचा जोर व वैराग्याचा अतिशय भर ह्यांच्या योगाने सुषुम्ना नाडीच्या इडा व पिंगळा ह्यांच्यामध्ये सुषुम्ना नाडी आहे. द्वाराची वाट झपाट्याने ओलांडून पश्चिम मार्गातील पहिले स्थान सर करतो. त्यावेळी दशनादांच्या घोषाने विजयाचे निशाण फडकू लागते. तेव्हा पुढे चालावायचा जो योगमार्ग असतो तो आपोआपच पुढे येतो. तेथे अत्यंत आनंदाने व उल्हासाने आउटफिट आणि गोल्हाट या 2 चक्रांचा मार्गही आक्रमण करून झपाट्याने पुढे जाऊ लागतो. मागची आठवण नाहीशी होते, विकल्पाचाही नाश होतो आणि जीवाचे स्वानंद जीवन अशी जी 17वी कला जीवनकळा तिची गाठ पडते. तेथे
सहस्रदळ कमळातून सुटलेले पाझर वरून खळखळा वाहत खाली येत असतात आणि ते अगदी थेट सरळ स्वानंद जीवनाजवळ जीवनकळेजवळ येतात. ते तेथचे पाणी मोठ्या आनंदाने सेवन केले असता संतप्त झालेली सर्व जमीन गारीगार होऊन जाते. इंद्रियांची वखवख संपते आणि गुणांची त्रिवेणी पार बुडून जाते. तेव्हा भ्रमर गुंफेच्या आत जीव आणि शिव यांचे एकांतात गाठ पडते. जेणेकरून जीवपणाचा प्रदेश आणि वृत्ती ह्या दोहोंचा नाश होतो. तेथे आत्मस्वरूपाचे ऐक्य झाल्यामुळे शिव आणि शक्ती यांचे उत्कृष्ट तादात्म्य होऊन जाते आणि परमानंदाने अंग भरून जाऊन सुखभोगच काय तो शिल्लक राहतो. त्यावेळी हेतू, बोलणे, दृष्टांत किंवा वेदवादाची गोष्ट सर्व समाप्त आहे. मितूपणाचा शेवट होतो आणि एकांतच एकटेपणाने शिल्लक राहतो. पण तो एकटा एक राहिला असे म्हणणारेच कोणी नसते हे लक्षात ठेव. अशा प्रकारे योग सामर्थ्याने जे बलवान झाले तेच माझे आत्मसुख पावले. पण हा योग मार्गाचा रस्ता अत्यंत कठीण असून त्यात कष्टही फार आहेत. यात मोठमोठ्या विघ्नांचा भयंकर त्रास आहे. म्हणून या योगाची प्राप्ती क्वचित एखाद्यालाच होते. माझा भक्तिमार्ग मात्र तसा नव्हे. त्यात विघ्नांची मुळी गोष्टच नाही आणि भक्तांनाही हेच स्थान प्राप्त होते. त्याचाही प्रकार ऐक, मी तुला सांगतो. आता कदाचित तुम्ही असेही म्हणाल की योगाचा स्पष्ट उल्लेख मुळात नाही. मग हे कचाट कोठून काढलं? मूळ पदाचा अर्थ सुटला आहे व ही व्यर्थ वटवट आहे. तर असे मात्र म्हणू नये, कारण याच श्लोकामध्ये देव म्हणाले आहेत की मासा दरवाक 1 महिन्याच्या आतच प्राणायाम साध्य होतो. ह्यामध्ये ध्वनितार्थाने योगाभ्यासच सांगितला आहे, म्हणून तो मी स्पष्ट केला. जेथे प्राणापानावर विजय प्राप्त होतो तेथेच हा महायोग साध्य होतो. हा योग शास्त्रातच सांगितलेला आहे, म्हणूनच शास्त्रीय रीतीने मी तो स्पष्ट केला. अहो, हे पहा की प्राणापानाचा निग्रह झाला म्हणजे साधकाचा जसा भाव असेल त्याप्रमाणे सगुण किंवा निर्गुण उपासनेच्या योगाने त्या पदाची सहज प्राप्ती होते. प्राणापानावर विजय प्राप्त झाला आणि सगुणोपासना घडली म्हणजे त्या योगाने निर्गुणाचीही प्राप्ती कशी होते ते श्रीकृष्ण उद्धवाला सांगतो. तुझे ध्यान कशासारखे आहे असा उद्धवाने प्रश्न केला. म्हणून सगुण ध्यानाचे निरूपण करून लगेच निर्गुण स्वरूपाची सिद्धता करून दाखविली. मासा धरण्याकरिता जसे आमिष असते त्याप्रमाणे चित्ताला धरून ठेवण्यासाठी सगुण मूर्ती असते. तेच मूर्तीचे सगुण स्वरूप श्रीकृष्ण स्वतः सांगतो. श्लोक 36. ज्याप्रमाणे केळीचे फूल कोका असते त्याप्रमाणे हृदयामध्ये अष्टदलात्मक कमळ असते. त्याचे तोंड खाली व देठ वर असून ते अगदी कोवळे लुसलुशीत असते. ह्याकरिता प्राणायामाच्या सामर्थ्याने हृदय कमळ ऊर्ध्वमुख करून पूर्ण एकाग्र ध्यानाने ध्यान करिता ते अष्टदल कमळ विकसित करावे. तेथे वरच्या भागी मुख आणि खाली दांडा याप्रमाणे हृदय कमळ असल्याचे ध्यान केल्यानंतर त्याच्या 8ही पाकळ्या अत्यंत प्रफुल्लित झाल्या आहेत असे ध्यान मनामध्ये स्थिर करावे. ते किंपीही ढळू नये. श्लोक 37. नंतर त्याच्या गाभ्यामध्ये 16 कलांनी युक्त असे चंद्रमंडळ आहे अशी कल्पना करून त्याचे ध्यान करावे आणि त्याच्या आत 12 कलांनी युक्त असे देदीप्यमान सूर्यमंडळ आहे अशी कल्पना करावी. त्याच्याही आत 10 कलांनी युक्त व अत्यंत दगदगीत अग्निमंडळ आहे अशी कल्पना करून त्या अग्निमंडळात माझी अत्यंत मंगलप्रद व दिव्य मूर्ती आहे असे ध्यान करावे. श्लोक 38-39. उद्धवा, आता त्याच माझ्या मूर्तीचे ध्यान कसे असावे ते नीट लक्ष देऊन ऐक. असे म्हणून श्रीकृष्ण आपल्या मूर्तीचे ध्यान आपणच सांगू लागले. फार उंच नव्हे व फार ठेंगणेही नव्हे. सर्व अवयव सारख्या प्रमाणात, बैठकही सपाट, अंगाला साजेशी अंगलट अशा उत्तम लक्षणांनी युक्त अशा मूर्तीचे चिंतन करावे. मूर्ती आपल्या समोरासमोर तोंड करून उभी आहे असे मनात आणावे. त्या मूर्तीचे मुख कमल प्रसन्न असून अत्यंत रमणीय असावे. ते असे की ज्या मूर्तीचे मुख पाहताच हृदयामध्ये आनंदी आनंदच भरून जातो. ज्याप्रमाणे कमळाच्या मोठमोठाल्या पाकळ्या असाव्यात त्याप्रमाणे कानापर्यंत पोचणारे विशाल नेत्र असावे. काजळाने रेखाटल्याप्रमाणे काळ्या भोर भिवया असून त्या धनुष्याकृती असाव्या. काळे सावळे कपाळ शोभत असून त्यावर पिवळे चंदन चर्चिलेले असावे आणि त्याच्यामध्ये कस्तुरीची 2 टिळी असून कुंकुमाकित अक्षता लावलेल्या असाव्यात. नाक आणि कपाळ ही भव्य असावी. कपाळाच्या दोह बाजूचे 2 उंचवटे तेजपुंज असावे. तोंड नाजूक असून कोवळे असावे आणि ओठ पोवळ्याप्रमाणे लालसर असावेत. द्वितीयेच्या चंद्राची घवघवीत कोर असावी त्याप्रमाणे अत्यंत सुंदर हनुवटी असावी.
भक्तरूपी चकोरस केवळ चंद्रच आहे, चंद्रच असे जे तोंड ते सुकुमार व मनोहर असावे। ज्याप्रमाणे हिऱ्याचे तेज किंवा डाळिंबाच्या दाण्याचे तेज, त्याप्रमाणे मुखात सतेज दंत पंक्ती असून बोलताना दात झळकत असावेत। दोहीकडे दोन समान व सुंदर कान असून मत्स्याकृती कुंडली हलत असावी। गारटल्या गालात मनोहर हास्य असून कंठाची आकृती शंखासारखी असावी। गळ्याला 3 वळ्या स्पष्ट असून त्याच्यामध्ये कौस्तुभमणी शोभत असावा। त्याच्या प्रकाशाच्या तेजाचे वर्णन करणार कोण? त्याच्या तेजापुढे सूर्य सुद्धा फिका पडेल। स्वभावतःच भुजंगाप्रमाणे दिसणारे अजनुबाहू असे 4 हातांचे 4 दंड, वक्षस्थळ विशाल असून त्यावर श्रीवत्साचे चिन्ह, हृदयावर 2 बाजूंना श्रीवत्स व श्रीनिकेतन, उदर खोल असून त्यावर 3 वळ्या आणि यशोदेने दाव्याने बांधून ठेवल्यामुळे त्या बंधनाचे ज्यावर चिन्ह आहे। वीज चमकावी त्याप्रमाणे डोळ्यांना लखलखीत पिवळा सोन्यासारखा रंगाचा दिसणारा पितांबर नेसल्यामुळे शोभणारी घनश्याम मूर्ती, ज्याप्रमाणे आकाशात चांदणे पडले असले म्हणजे खाली नीलवर्ण असून त्यावर शुभ्र वर्णाची झाक असते, त्याप्रमाणे श्यामवर्ण अंगावर चंदनाची पांढुरकी उटी असल्याने त्या श्रीहरीची शोभा काही अप्रतिम दिसते। श्लोक 40-41। कौस्तुभ मण्याने युक्त असा कंठ, पायापर्यंत रुळणारी वनमाला, कमरेला घातलेला रत्नखचित कमरपट्टा आणि त्याला लावलेले रुणझुण वाजणारे घागऱ्यांचे घोष, हातातील सलकडी व दंडातील पोंचा, शंख, चक्र, पद्म, गदा इत्यादी आयुधे आणि बोटात अत्यंत शोभत असणाऱ्या नाना प्रकारच्या रत्नजडित मुद्रिका, नाभी खोल असून निर्मळ, जिच्यामधून प्रत्यक्ष पोटचे बाळ ब्रह्मदेव उत्पन्न झाला आणि जे त्रैलोक्यरूप कमळाचेही मुख्य मूळ ते श्रीहरीचे नाभी कमळ होय। ज्याप्रमाणे मस्तक रत्नांचे सजीव खांबच असावे, त्याप्रमाणे घोटीव सुंदर आणि स्वयंभू अशी ज्याच्या 2 चरणांची अपूर्व शोभा, असे ते चरण श्रीहरीला अत्यंत शोभतात। आणि त्या श्रीहरीच्या पायावर ध्वज, वज्र, अंकुश, एवांकित असणाऱ्या ऊर्ध्वरेषा, पद्म, चक्र इत्यादी सामुद्रिक चिन्हे असल्यामुळे तो फारच सुंदर दिसावा। इंद्रनीलमणी कांतून त्याचा त्रिकोण करावा। त्याचप्रमाणे मनोहर, नितळ, श्यामवर्ण, नाजूक व कोवळी लुसलुसीत पावले आणि त्यांच्या खाली लाल रंगाची पडलेली प्रभा, पावलांच्या वरच्या बाजूला निळी झाक आणि खाली तळव्याच्या आरक्त रंगाची लाल झाक, त्यामुळे सायंकाळच्या वेळी नील आकाशावर लाल रंगाची प्रभा पडावी। त्याप्रमाणे त्या श्रीहरीच्या पायावर विलक्षण प्रकारची शोभा दिसते। नभोमंडळात चंद्राची कोर असावी, त्याप्रमाणे प्रत्येक बोटांच्या शेवटाला नखांची शोभा दिसते। पोटऱ्याही तशाच कोमल असून मनोरम, तशा दोन्ही मांड्या व खुबेही अतिशय सुरेख। सिंहांना असा अभिमान झाला होता की सर्वात कंबर काय ती आमचीच बारीक, परंतु त्या जगज्जीवन श्रीहरीची कंबर पाहताच ते लाजून रानातच पळून गेले। ते अद्याप अरण्यातच राहिले आहेत। लज्जेमुळे ते कोणाला तोंड सुद्धा दाखवित नाहीत। आणखी श्रीहरीची कंबर आपणास पाहावयास तरी मिळावी म्हणून ते मेखलेवरची चित्रे झाली आहेत। पायात पैंजनाचा गजर, वांकीचा आणि तोरड्यांचा झनत्कार, मस्तकावर कुरळ केसांची दाटी आणि फुले गुंफल्यामुळे शोभणारे ते केस, मोठमोठी दिव्यरत्ने जडलेला देदीप्यमान मुकुट मस्तकावर, अशा प्रकारे संपूर्ण उत्तम लक्षणांनी युक्त श्रीहरीची मूर्ती सर्वांग सुंदर असावी। ज्या मूर्तीकडे लक्ष लागले असता तहान भूक सुद्धा विसरून जावी आणि जी ध्यानात ठसली असता सुखाचा दिवस उगवावा। सर्वांगी सुंदर असा श्यामवर्ण असावा। मुद्रा अत्यंत श्रेष्ठ, उदार व गंभीर अशी असावी। मुखकमल सुंदर आणि सुप्रसन्न असावे। अशा मूर्तीचे ध्यान करावे। श्लोक 42-43। कदाचित डोळ्यांचे कटाक्ष सुद्धा खुपतील, चंद्रकिरण सुद्धा लागले तर खुपतील, इतक्या सुकुमार मूर्तीचे ध्यान करावे। ध्यानावर भक्ती बसण्याला मूर्ती कोमल असेल तितकी उत्तम। इंद्रियजन्य विषयात अत्यंत लुब्ध असणारे जे मन ते वैराग्याने आवरून बुद्धिमंत असतात ते एक निष्ठेने माझ्याच ध्यानाकडे लावतात। अशा प्रकारे विषयांना आवरून अखंड माझेच ध्यान केले म्हणजे आपण स्वतः मतस्वरूपच होऊन जाऊ। असाच ध्यानाकडे लय लावावा। चिंतन करताना मन बिचकू लागले तर विचाराने आणि बुद्धीच्या सामर्थ्याने निशंकपणे माझे स्मरण करू लागले असता धारणेशिवायच ध्यान मनामध्ये ठसते। धारणा जरी तुटून गेली तरी ध्यानाचा उमटलेला ठसा काही तुटत नाही। मग हे मूर्तीमध्येच राहून तेच सर्वांगामध्ये जडून राहते। प्रत्येक अंगावर व उपांगावर ध्यानाच्या मिशाने जे चित्त जडून राहिलेले असते ते सर्व आवरून एकाग्र हास्यवदन असेल तेवढ्यावरच निश्चित व्हावे।
मूर्तीचे सांगोपांग ध्यान सर्व सोडून श्रीहरीचे स्वानंद घन हास्यवदन असेल तेवढ्याचे चिंतन करावे। मूर्तीच्या अंगाचे किंवा उपांगाचे मुळीच ध्यान करू नये। फक्त माझ्या हास्यवदनाचेच ध्यान करीत असता त्यातच मन तल्लीन करून सोडावे। तुझे ध्यान कशासारखे असावे असा उद्धवाने प्रश्न केला होता ते ह्याप्रमाणे सांगून त्यातील आत्मस्वरूपाचे लक्षणही श्रीकृष्ण सांगतात। ध्यानामध्ये जे हास्यमुख येईल त्यातील मुख सोडून केवळ हास्यावरच मन ठेवावे व हास्याचेच ध्यान करीत राहावे। नंतर त्या हास्याचेही ध्यान सोडून त्या हास्यामध्ये जो घनदाट आनंद भरलेला असतो त्यामध्ये आपले मन घालावे आणि त्यातच सावधपणाने निष्ठा ठेवावी। त्या आनंदाने आपले मन आनंदयुक्त झाले म्हणजे साधकांना निश्चय करून त्यातच आत्मानंदाची प्राप्ती होईल। श्लोक 44 त्या आनंदपदाची प्राप्ती झाली असता जिकडे तिकडे सर्व चिदाकाशच दिसू लागते। त्या चिदाकाशात सावधपणाने आपले चित्त ठेवावे। नंतर चिदाकाश, चित्त आणि चिंतन हे ध्यानातील तिन्ही भेद सोडून देऊन परमानंदाने परिपूर्ण आणि भेदशून्य असा चित्स्वरूपच आत्मा जो मी त्या माझ्यामध्येच आपली वृत्ती निमग्न करून सोडावी। तेव्हा चिदाकाशाचे ज्ञान किंवा ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान ह्यापैकी कशाचेच स्फुरण शिल्लक राहत नाही। श्लोक 45 ह्याप्रमाणे साधकांची आत्मवृत्ती माझ्या स्वरूपात एकरूप झाली असता ते मतस्वरूप होऊन राहिले म्हणजे मीपणाची जी स्फुरत असते ती अद्वैतामध्ये विरून जाते। ह्याप्रमाणे त्यावेळी मी तूपणाचा भासही निखालस लयास जातो आणि परमानंदात्मक जे माझे आत्मसौख्य तेच अद्वैत स्वरूपाने भरून राहते। ज्याप्रमाणे एका ज्योतीला दुसरी ज्योत मिळाली म्हणजे दोहीचे मिळून एकच तेज होते त्याप्रमाणे जीव आणि चैतन्य यांची स्फूर्ती अद्वैत सुखाचा लाभ झाल्याने एक रूपच होऊन जाते। कोट्यवधी दिव्यात तेल वाद घालून जे दिवे लागले म्हणजे निरनिराळे कोटी दिवे असे म्हणतात, पण त्या कोटी दिव्यामध्ये तेज असते ते एकच असते। त्याप्रमाणे अद्वैतामध्ये जीव हा ज्ञानरूपच आहे। देह आणि इंद्रिय यांच्या उपाधीमुळे जीवाला निराळेपणा भासतो, पण तोच अद्वैताचा बोध झाला म्हणजे ऐक्य भावाने जीव हा आत्मस्वरूपामध्ये लीन होतो। तेव्हा एक परमसुखच काय ते शिल्लक राहते असे म्हणणारेही कोणी नाही। एकच एक आत्मसुख सुखमय भरून राहिले। ज्याप्रमाणे साखरेनेच साखर खाऊन पाहावी किंवा ज्याप्रमाणे उदकानेच उदकात स्नान करावे किंवा ज्याप्रमाणे निश्चितपणे सुगंध येण्याकरिता तुपानेच तुपात शिरावे त्याप्रमाणे माझी ध्यानाची स्थिती म्हणजे साधकांना मोठा लाभच होय। हेच सरते शेवटी श्रीकृष्ण उद्धवला सांगतो। श्लोक 46 ह्याप्रमाणे तीव्र ध्यान स्थितीने समाधीपर्यंत यथासांग ध्यान केले असता साधकाला तत्काळ माझी प्राप्ती होते। हे माझे ध्यान अत्यंत उत्तम आहे। हे जर सदोदित निश्चिम रीतीने मनामध्ये ठसले तर अधिभूत, अधिदैव व अध्यात्म असा 3 प्रकारचा भ्रम ते राहू देत नाही। विषय सेवन करणारा विषय आणि विषयाचा संभ्रम, ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञानोपक्रम, कर्म, कर्ता आणि क्रियेचा भ्रम यांचे नामरूप सुद्धा शिल्लक राहू देत नाही। तसेच ध्येय, ध्याता आणि ध्यान, दृश्य, द्रष्टा आणि दर्शन, मन, मननकर्ता आणि मनन यांचे भान मुळासकट छेदून टाकतो। देव, देवी आणि देवता, भज्य, भजन आणि भजन करणारा, लक्ष, लक्षण आणि लक्ष देणारा यांची वार्ताही उरत नाही। त्यामुळे योग्यतेसह वर्तमान महायोग किंवा समाधी सुखाचा सुखोपभोग किंवा जीव आणि शिव यांचे आत्मैक्य ही गोष्टही शिल्लक राहत नाही। तेथे बोध कशाचा, बोधकता कशाची, बद्धता कशाची, मुक्तता तरी कशाची, ब्रह्माचे नाव ही गोष्ट सुद्धा पूर्णपणे लयास जाते। सत्चित आणि आनंद या नावाचा जो उच्चार तो संबंध सुद्धा मला मायेनेच लाविला आहे तोही प्रकार स्पष्ट रीतीने सांगतो ऐक। असंत मिथ्यापणा काढून टाकण्यासाठी श्रुती मला संत असे म्हणतात, जळाचे मिथ्यात्व दाखविण्याकरिता मला ज्ञानस्वरूप म्हणतात। तसेच दुःखाचा संबंध माझ्या ठिकाणी येऊ नये म्हणून मला परमानंद असे म्हणतात। याप्रमाणे सच्चिदानंद असे मला म्हणणे हाही विद्येच्या दृष्टीने विपरीत बोधच होय। जेथे असंतपणा मुळीच नाही तेथे संत म्हणणे कसे संभवेल? अज्ञानच मुळी जेथे नाही तेथे ज्ञानमय असे तरी म्हणणारा कोण? दुःखाचा जेव्हा लेशही उरत नाही तेव्हा सुख असे म्हणावायचे तरी कोणत्या ठिकाणी? म्हणून मला नाम आणि रूप हे लावायला गेले असता माझ्या ठिकाणी ते लागत नाही। त्रिपुटींचे भान निखालस नाहीसे होणे ह्यालाच तीव्र ध्यान असे म्हणतात। त्यानंतर माझे भजन करून साधक आत्मानंदाला प्राप्त होतात। अशा प्रकारे ह्या माझ्या ध्यान पद्धतीने मोठ्या चमत्काराने
संसार विलयास जातो आणि उद्धवा आत्मस्वरूपाच्या निश्चयाने माझे शुद्ध स्वरूपच शिल्लक राहते। त्या स्वरूपामध्ये सुख नाही आणि दुःख नाही, सत आणि असत यांचा उल्लेखच नाही, किंवा त्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान अशा कल्पनांचा काही अडथळाही नाही। त्यात नाम रूप गुण मितूपणाची खून विद्या अविद्येचे भान ह्यापैकी काही एक नाही, सर्वत्र आनंदघन असे आत्मस्वरूपच राहिलेले असते। अशा रीतीने अनेक प्रकारच्या युक्तिप्रयुक्तीने देवांनी उद्धवाला आत्मानुभवाने भक्तिसुखाचे झोके दिले आणि म्हणाले, उद्धवा, ही माझी भक्ती अंतःकरणात बिंबली असता सर्व सिद्धीचा लाभ होतो, यात मुळीच संशय नाही, हे पक्के लक्षात ठेव। भक्तीपासून सुख स्वरूपी दूध भजन मार्गाने काढून घेऊन व त्याचे मंथन करून जे सार निघाले ते श्रीकृष्णाने उद्धवाला दिले, तो हा 14वा अध्याय आहे। ह्यात देव स्वमुखाने असे म्हणाला की, अहो, मी केवळ भक्तीलाच वश आहे, इतर सर्व उपाय गौण होत। सर्व योगांचे योग संग्रह स्थान, वेदांताचे मुख्य भांडार आणि सर्व सिद्धीतील परम रहस्य म्हणजेच खरोखर हरीची भक्ती होय। आत्मभाग्याचा खरा खरा लाभ, महत्सुखाची खरी खरी आवड आणि सर्व गोष्टीतील गोडी तीच श्रीहरीची एकनिष्ठ भक्ती होय। भक्तिपूर्वक भगवत भजन केल्यामुळे चांडाळही पावन झाले। ज्याने आपले मन भक्तीला विकले त्याच्या अधीन देव सदा सर्व काळ असतो। एकनाथाने मुक्तीची देखील उपेक्षा करून जनार्दनांच्या ठिकाणीच एकनिष्ठ भक्ती धरली आहे, तेव्हा त्यांच्याच प्रसादाने भगवत प्राप्ती ही रात्रंदिवस खेळण्याप्रमाणे वश होऊन राहिली आहे। तो जरी त्या भगवत प्राप्तीचा स्वीकार करीत नाही तरी ती आपण होऊनच घरात घुसते। अशा गुरुभक्तीच्या योगाने देव सर्वोपरी भुलून गेला आहे। ज्याला भगवत प्राप्ती पाहिजे असेल त्याने माझ्या भक्तीची उपेक्षा करू नये। जो श्रीहरीचे अखंड नामस्मरण करतो त्याच्यापाशी देव निरंतर तिष्ठत असतो। सर्व भजनात मुख्य भजन म्हटले म्हणजे ज्याची वाणी राम या 2 अक्षरी नावाने नेहमी गर्जना करीत असते, तो एक चराचरामध्ये धन्य होय। एकनाथ जनार्दनाला शरण जाऊन एवढे नामस्मरण करताच जन्ममरण पाठमोरे पळून जाऊन महासिद्धी दारात खपू लागल्या। 14वा अध्याय समाप्त।